तर आता आपण आलेलो आहोत एलिव्हेटेड नेचर ट्रेलच्या इथे, जे तुम्ही मागे बघत असाल. जय शिवराय मित्रांनो, आपण गेलेलो मलबार हिल मधल्या एलिव्हेटेड नेचर ट्रेल म्हणजेच निसर्ग उन्नत मार्ग या स्कायवॉकवर. आपण तिथे कसे गेलो आणि तिथे आपल्याला काय काय बघायला मिळाले हे सर्व आपण या व्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. तर हा व्लॉग प्लीज शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्लॉगला. जय शिवराय मित्रांनो, तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल. तर आता आपण चाललो आहोत मलबार हिलला, एलिव्हेटेड नेचर ट्रेल, ज्याला मराठीत म्हणतात निसर्ग उन्नत मार्ग. तर तिकडे आपण चाललो आहोत आणि तिकडे आपण जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत. आपल्यासोबत आज आहे आदित्य. प्रत्येक ब्लॉगमध्ये आपल्यासोबत असतोच. तर आपण तिकडे जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा जो ब्लॉग आहे एंडपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग आता आपण तिकडे जाऊ. तर जस्ट आता आपण ग्रँट रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. ईस्ट साईडला आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि इथून आता आपल्याला बस पकडायची आहे. तर तुम्हाला सांगतो कोणती बस आपल्याला पकडायची आहे. तर आता आपण जाऊ पुढे. चल आदित्य, म्हणून आता आपल्याला 102 आणि 102 आणि अजून एक नंबर आहे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? त्या नंबरची आपल्याला बस पकडायची आहे. म्हणजे त्या दोघांपैकी एक कोणती पण पकडू शकतो. तर ब्रिज क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. ते बघा कुठे, ते बघा हा तिकडे. सो आता आपण जाऊ तिकडे. आपल्याला A105 आणि A42 ही बस नंबर आता इथे आपल्याला पकडायची आहे आणि तिथे आपण जाणार आहोत कमला नेहरू पार्कच्या इथे. सो चला तर मग आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत. A42 हे नंबर आहे बस नंबर. 6 रुपये आय थिंक तिकीट आहे. आपल्याला डायरेक्ट जायचं आहे कमला नेहरू पार्कच्या इथे. आपण आता तिथे जाऊ. 6 रुपये पर पर्सन बाय द वे. मित्रांनो, आपल्याला एक मित्र भेटलेला आहे इकडे, ज्याने आपल्याला रस्ता दाखवलेला आहे. तुझं नाव का मित्रा? हर्षद पगारे. हाय हर्षद. तर ह्याने आता आपल्याला रस्ता दाखवलेला आहे. थँक्यू भावा. इकडनं आता आपल्याला मागे जायचं आहे. ज्याने आता त्याने सांगितलं आपल्याला इकडनं 6 मिनटं आहे. 6 मिनटावर आपण आता पोचू. तर चला आपण जाऊ. आता हे गगनगिरी महाराजांचा मठ आलेला आहे आणि आता आपल्याला इकडनंच पुढे जायचं आहे. तर इथे येण्यासाठी आपण स्लॉट बुक केलेला. 4 ते 5चा स्लॉट होता अवेलेबल. तो आपण बुक केलेला, म्हणजे आदित्यने बुक केलेला तो. आणि त्याच्यानंतरचे आपल्याला स्लॉट भेटले नव्हते इव्हिनिंगचे. हे बघा, हा बारकोड होता त्याचा, तिकीट आहे आमची आणि तिकीट आहे आमची, आणि हा स्लॉट होता आमचा जो आम्ही 4चा स्लॉट बुक केला आहे. त्याच्यानंतरचे अवेलेबल नव्हते, त्याच्या आधीचे होते, पण आता ते स्लॉट फुल झालेत. राईट. हो. 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. राईट. आणि फॉरेनमधलं माणूस असेल तर त्याची 100 रुपये पर पर्सन. ओके. आपल्यासाठी 25 आणि त्याच्यासाठी 100. हो, ठीक आहे, चालेल. थोड्याच वेळात आपण पोचू. बघा, हे चढण चढायचे आणि मग जाऊ आपण पुढे. आता आपल्या डेस्टिनेशन इकडनंच आपल्याला आता पुढे जायचं आहे. चला जाऊ. तर हा आहे एंट्री गेट. तुम्ही बघू शकता गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट. आणि तिथे तुम्ही बघू शकतात बोर्ड आहे इकडे. हा बघा, गगनगिरी महाराज चौक. इथे हा आहे गगनगिरी महाराजांचा मठ. इकडनं आपण आता वरती जाऊ शकतो तिकडे. पण आता आपण इथे चाललो आहोत स्कायवॉकसाठी. तर इकडनं आपण जाऊ आता पुढे. लेट्स गो. फायनली आपण आता इथे पोचलेलो आहोत. इथे मागे बघत असाल तुम्ही, तिकडे आपल्याला जायचं आहे. तर 4चा स्लॉट आहे आपला आणि वाजलेले आहेत आता 3:45. तर 15 मिनटं आपल्याला इथे थांबावं लागणार, बिकॉज परफेक्ट 4लाच ते आपल्याला तिकडे आतमध्ये सोडतात. सो आपण जाऊ आता तिकडे. येस आदित्य. येस, एक्सायटेड तर आहे, खूप आहे. बघूया आता आपल्याला बघायला मिळतं. येस. तर इकडे हा पूर्ण सूचना फलक बघत असाल तुम्ही, जो तुम्ही पॉज करून बघू शकतात. सो इथे टायमिंग्स आणि हे सगळं लिहिलेलं आहे इकडे. आणि हा आहे एंट्री गेट. इकडनंच आता आपल्याला जायचं आहे पुढे. आहे आता आपल्याकडे अजून 10 मिनटं. जसं मी सांगितलं, तुम्ही इथे ऑनलाईन तिकीट काढू शकतात. प्लस इकडे हे बघा बारकोड लावलेले आहेत. तर इथे तुम्ही डायरेक्ट येऊन सुद्धा तिकीट घेऊ शकतात. पण ते अवेलेबिलिटीवर डिपेंड आहे, बिकॉज आता आपण 4 ते 5चा स्लॉट घेतलेला आहे. तर फक्त 200 लोकच अलाउड आहेत एका स्लॉटमध्ये. तर सो तसा स्लॉट बघून तुम्हाला इथे यावं लागणार.
तर मी तर सजेस्ट करीन की तुम्ही डायरेक्ट ऑनलाईनच बुक करा. तिकडे ऑनलाईन बुकिंग करा. सो जाऊ आता आपण. 10 मिनटं आहेत आपल्याकडे अजून, तर 10 मिनटं वाट बघावी लागणार आहे. आणि इथेच हे लावलेलं आहे काउंटर. त्या काउंटरच्या इथे तुम्ही येऊन बुकिंग करू शकता. सजेशन तर हेच आहे की ऑनलाईन बुक करून या. तर आपण आतमध्ये जाऊ. एक्सायटेड आहेस का? येस, लेट्स गो. तर मागे हा तुम्ही गेट बघत असाल, या गेटमधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. 4 वाजताचा स्लॉट आहे आपला. तर हे बोलत आहेत की 4 वाजताच सोडणार आपल्याला. 5 मिनिटं नाही सोडणार आधी. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. लेट्स गो. नाही अजून गो नाही बोलत. गो बोलल्याशिवाय नाही. ये बढ़िया था गुरु. अरे काय गोल्डन ग्लो येते रे. इथे लाईनीत उभा असतो आता. 2 मिनिटं वरती ते बघू शकता तुम्ही. 15:58 झालेलं आहे. नाही दिसत. समजून गेलं. 2 मिनिटं दाखव ना तुझ्या. 12:05 दाखवते. अरे सॉरी, नाही दाखवत. हे बघा 3:58. 3:58. 12:58. 3:58 आता 2 मिनिटांनी आपण गेटने आतमध्ये जाऊ. जाऊ. येस, लाईनीत ही बघा लाईन आहे. ते खूप लाईन लागली आपल्या मागे. मागे पण लाईन लागले. येस, बघू बघू काय मिळायला भेटतं. 25 रुपये दिले. लाईन बघून आतमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. तर चला तर मग आपण जाऊया आता. येस, चला जाऊ. माझी पण सांगणार तुम्ही बाहेर. नाही नाही, 2 आहे. पहिले ये एक. हो गया. अरे हाँ, हो गया. जाओ. दूसरा ये देखो. 2 ये मोबाईल घे. हाँ 2 बस झालं फायनली. चालेल, फायनली आलेला आहेस. आतमध्ये आलो. मला वाटलं सोडत नाही. स्कॅन होतं. तर 4 वाजलेले आहेत. आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघत असाल हा आहे एलिव्हेटेड स्काय वॉक, जो तुम्ही इथे बघत असाल, ज्याला बोर्ड वॉकसुद्धा म्हणतात. अँड इकडून आपण आता चालत जात आहोत पुढे. तुम्ही बघत असाल, हे बघा. सो खूप आतमध्ये आहे. हे बघा स्काय वॉक, ज्याला बोर्ड वॉकसुद्धा म्हणतात. हे पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे. हे बघा, हे बघ, हे डोंगरचं कसं वाटतं. सी दिस वन. पूर्ण दगड. राईट. हे बघा इथे डोंगर. ते पक्षीचे हा पक्षी इथे बघायला मिळेल. आणि हे बघा इथे पक्ष्यांची माहिती सांगितलेली आहे इंग्लिशमध्ये. बघा कोपरस्मिथ बार्बेट. बोल इंग्लिशमध्ये बोल. काय बोलतात? कॉपरस्मिथ बार्बेट. बार्बेट. येस. तर हा जो ट्रेल आहे तो 485 मीटर लांब आहे आणि 2.4 मीटर त्याची रुंदी आहे. चांगला फील आहे. मस्त नेचरमधनं भारी वाटतं आहे. आजूबाजूला दोन्ही दिशांनी झाडं आहेत. हे तुम्ही बघत असाल. ओरिएंटल मॅकपी रॉबिन. तर हे बघत असाल ओरिएंटल मॅकपी रॉबिन. हा सुद्धा पक्षी इथे आहे. पण दिसत नाही आम्हाला. इथे कसं फील होत आहे? अजून तर फील नाही झाला. पुढे नेचरमध्ये आलो. हां, नेचरमध्ये येऊन खूप चांगलं वाटतं, भारी वाटतं. आणि मस्त इकडे दोन्ही बाजूने झाडं आहेत जे तुम्ही बघत असाल. मस्त एकदम भारी. राईट आदित्य? हो. इथे CCTV कॅमेरे सुद्धा आहेत. तर इथे कोणत्याही प्रकारचं चुकीच्या गोष्टी करू नका, नाहीतर मग ते कॅमेरा कॅप्चर करेल तुम्हाला. सर इथे कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका. कॅमेरासुद्धा इथे लावलेले आहेत मागे. सो इकडनं आहे बघा सी नेचर. बघा कसं दिसतंय, भारी एकदम. बघा इथे बघत असाल स्पीकर लावलेले आहेत जिकडे सांगतायत की कचरा आणि प्लीज टाकू नका इकडे. प्लीज निसर्गाची हानी होईल असं काय तुम्ही प्लीज करू नका इकडे. तर आपण आता चाललेलो आहोत. आता थोडा स्लोप आहे इकडे, तर स्लोपवरून आपण आता खालती उतरत आहोत. लेट्स गो. तर इथे बघत असाल पक्ष्यांचा थोडा आवाज येतो आहे.
आणि इकडनं हा पूर्ण व्ह्यू दिसतोय जो बघत असाल तुम्ही. भारी असाल हे कसं बांधलंय ते बघू शकतात तुम्ही. आता इथे स्लोप आलेला आहे, हा पूर्ण स्लोप आहे जिकडनं आपण आता पुढे चाललेलो आहोत. बघत असाल तुम्ही पूर्ण सिटी दिसते. तो बघा तिकडे समुद्रकिनारा जो तुम्ही बघत असाल आणि इकडे पूर्ण ही झाडं आणि ही सिटी. मुंबईमध्ये असा नजारा बघायला भेटेल कुठे तुला? का इथे बघायला भेटतोय. राईट, मस्त एकदम बघू शकता तुम्ही, लय भारी. असाल तुम्ही इकडनं एक आहे रस्ता आणि इकडनं आपल्याला इकडनं असं यायचं आहे. तर इकडनं आपण जाऊ आणि असं परत इकडनं रिटर्न येऊ. चला जाऊ आपण इकडे. इथे 400 मीटर. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. जर तुम्हाला पक्ष्यांमधले इंटरेस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे की कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळे पक्षी आहेत, तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. तर तुम्ही इथे येऊन ते बघू शकतात. तुम्हाला जर पक्षी माहिती असतील तर इथे तुम्ही पक्ष्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे, तर तीही तुम्ही इथे येऊन ते बघू शकतात. सो इकडे हे जे वरती झाडं आहेत त्यांच्यावर खूप सारे पक्षी बसलेले आहेत. तर इथे येऊन आपल्याला काही पक्षी बघायला मिळाले आणि आपण फोटोशूटसुद्धा भन्नाट असं केलेलं आहे. इकडे आपल्याकडे आता फक्त 15 मिनटं आहेत, 5 वाजायला आलेले आहेत. आपला स्लॉट आता संपतो आहे. आपण इथे मस्त असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान असं वाटलं आहे. भारी एकदम. आदित्य मस्त वाटतं आहे ना? छान एकदम. फोटोशूट आपण मस्त करतो इकडे एकदम भारीमध्ये. तर सिंगापूरचा ट्री टॉप वॉक म्हणून एक वॉकवे आहे ज्याला स्कायवॉकसुद्धा म्हणतात. तो स्कायवॉकला हा प्रेरित धरून असा हा बनवलेला आहे. तर खूप छान असा आहे आणि ह्याचा जो स्लॉट आहे सकाळी 5 वाजता चालू होतो आणि संध्याकाळी 8चा तो स्लॉट आहे. 8 ते 9चा तो लास्ट स्लॉट असतो. तो 5 ते 9पर्यंत हे चालू असतं, त्याच्यानंतर हे बंद असतं. तर मस्त छान एकदम भारी वाटतं इथे. आणि आता आपण तसं पण फोटोशूट आणि सगळं करतोच आहे. इकडे बघत असाल बघा पक्षी आहेत, इकडे खूप सारे पक्षी आहेत. आपल्याला नावं माहीत नाही आहेत त्यामुळे एवढं माहीत नाही आहे, पण खूप सारे पक्षी इकडे आहेत बघू शकतात. खालती प्राणीसुद्धा बोलतात असं की प्राणीसुद्धा असतात. तर आपल्याला असं काय बघायला भेटलं नाही आहे, पण इकडची जी माणसं आहेत इकडची जी माणसं आहेत ती खूप बोलत आहेत की इथे प्राणीसुद्धा असतात. मोर आणि सुद्धा इथे तुम्हाला जर बघायला भेटेल तर खूप चांगलंच आहे. मॉर्निंगला याल तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि इथे मध्ये मध्ये सूचना येत आहेत. सो असे सूचना पण येत आहेत की इथे कचरा करू नका आणि हे सगळं. जेव्हा तुमचा बुकिंग स्लॉट संपत असतो तेव्हा तुम्हाला सारखी सूचना येत असते की तुमचा स्लॉट संपत आहेत, तर प्लीज तुम्ही गेटच्या इकडनं या. तर एंट्री गेट आणि एक्झिट गेट सेमच आहे आणि आपण आता तिकडेच गेटवर चाललेलो आहोत. तर मस्त आहे इकडे, खूप चांगलं असं वातावरण आहे. वर्थ आहे 25 रुपये, कारण जास्त तिकीट नाही आहे, 25 रुपयेच तिकीट आहे. तर त्यासाठी मी बोलतो आहे की आय थिंक इट्स वर्थ इट. फोटोज तुम्हाला काढायचे असतील, तुम्हाला जर नेचरचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नक्कीच या आणि एक्सप्लोअर करा. तर आता आपण गेट टुवर्ड्स जात आहोत. तर फायनली मलबार हिलचा जो एलिव्हेटेड स्कायवॉक आहे तो आपल्या इकडे कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. तुम्हाला इथे कसं यायचं आहे. जो आपला टोटल खर्च झालेला आहे ट्रेनचा 20 रुपीज पर पर्सन, त्याच्यानंतर 25 रुपीज तिकीटसाठी आणि बसचे 6 रुपये. तर तुम्ही बघू शकता एवढा आपला हा खर्च इथे झालेला आहे. तर आदित्य कसं वाटलं तुला? छान वाटलं ना? पण पैसे वसूल झाले 25 रुपीज. असं पण नाही की जास्त तिकीट मिळतो आपल्याला. करेक्ट. 1 तासामध्ये तुम्ही स्कायलाईन बघू शकता, पूर्ण तो वॉकवे बघू शकता, करेक्ट. मुंबई सिटी बघू शकता, समुद्र सी व्ह्यू पण दिसतो. राईट, खूप छान दिसतो व्ह्यू. करेक्ट. आता आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर सो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडलाच असेल. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. बाय.